नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी नवीन महिना सुरू झाला आहे. जून महिना पहिला दिवस आहे 1 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, पंजाबचे गुरिंदरवीर सिंग असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये न्यू नॅशनल रेकॉर्ड या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. गुरिंदरवीर सिंग असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहिली गोष्ट, जून महिना सुरू झाला आहे, पहिलीच तारीख आहे. स्वतःला एक या ठिकाणी चॅलेंज द्या की 21 दिवस मी या ठिकाणी कंटिन्यू डेली व्हिडिओ पाहिल, त्या व्हिडिओचे नोट्स वहीमध्ये लिहून घेईल आणि तुमच्यामध्ये जो काही चालू घडामोडीच्या अंतर्गत जो काही कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये जो काही बदल होणार आहे ते तुम्ही 21 दिवसानंतर मला कमेंट करून अवश्य सांगायचं आहे. दुसरी गोष्ट काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची टेलिग्राम लिंक दिली आहे. त्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. आजपासून त्या ठिकाणी डेली या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चन्स घेणार आहोत जेणेकरून तुमचं रिव्हिजन होणार आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट, आपली जी काही संध्याकाळची सिरीज होती 7:30ची ती आपण या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी चालू करणार आहोत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतासाठी आता एकच हेल्पलाईन क्रमांक होणार आहे आणि तो हेल्पलाईन क्रमांक काय आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 112 हा जो काही हेल्पलाईन क्रमांक आहे तो आता या ठिकाणी ओनली हेल्पलाईन क्रमांक असणार आहे आपल्या भारतासाठी. तुम्ही म्हणताल की सर, जसं की मग अगोदर 100 नंबर होतं पोलिसासाठी, 101 होतं अग्निशमनसाठी, 102 आणि 108 होतं रुग्णवाहिकेसाठी, 1033 होतं महामार्गावरील आपत्कालीन सेवेसाठी, 1091 होतं महिला हेल्पलाईनसाठी. हे जे काही सर्व अशा प्रकारचे काय आपत्कालीन सेवाचे नंबर होते, बरोबर का नाही, ते सर्व आता या ठिकाणी इन्क्लुडेशन त्यांचं करण्यात आलं आहे 112 या हेल्पलाईन क्रमांकामध्ये. आता आपल्या भारतामधले जे भारताचे नागरिक आहेत ते भारतातून कोठूनही फक्त 112 डायल करून या सर्व हेल्प या ठिकाणी काय करू शकतात, या सेवेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी जागतिक दूध दिवस वर्ल्ड मिल्क डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 1 जूनला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड मिल्क डे जागतिक दूध दिवस म्हणून आपण साजरा करतो. 4 पॉइंट्स आहेत, लिहून घ्या. सर्वप्रथम उद्दिष्ट काय आहे? तर मानवी शरीराला आवश्यक असणारे पोषण, आर्थिक विकास, शाश्वत शेती आणि उपजीविकेसाठी दुग्ध क्षेत्राचे योगदान जगासमोर मांडणे हा या दिवसाचा हेतू आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने 2001 मध्ये या दिवसाची स्थापना केली होती. या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट काय आहे? जागतिक दूध दिवस असतो 1 जूनला, परंतु राष्ट्रीय दूध दिवस असतो तो 26 नोव्हेंबरला, जो की भारतामध्ये साजरा केला जातो, जो भारताच्या धवल क्रांतीचे व्हाईट रिव्होल्यूशनचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त पाळला जातो. ठीक आहे, 2 गोष्टी लक्षात आल्या. राष्ट्रीय दूध दिवस 26 नोव्हेंबर आणि जागतिक दूध दिवस 1 जून. 2026 या दिवसाची थीम काय? सेलिब्रेटिंग वुमन फार्मर्स. बरोबर, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सुरुवातीलाच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल दिवसाच्या. बरोबर, तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस
आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025च्या विजेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोणते बसस्थानक आलेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बारामती जे काही बसस्थानक आहे ते या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. सोप्या भाषेत सांगतो, 1 नंबरला आहे बारामती बसस्थानक, 2 नंबरला आहे लाखनी बसस्थानक आणि 3 नंबरला आहे अकोले बसस्थानक. मला कमेंट करून सांगा हे जे काही लाखनी बसस्थानक येतं ते नेमकं कोणत्या ठिकाणी येतं. या ठिकाणी एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. अ वर्ग बसस्थानकामध्ये अव्वल स्थानी आहे बारामती बसस्थानक, ज्यांना या ठिकाणी बक्षीस मिळालं आहे 1 कोटी रुपयांचं. ब वर्ग बसस्थानकामध्ये अव्वल आलेलं आहे लाखनी बसस्थानक, ज्यांना या ठिकाणी बक्षीस मिळालं आहे 50 लाख रुपयांचं. आणि क वर्ग बसस्थानकामध्ये अव्वल आलेलं आहे अकोले बसस्थानक, ज्यांना बक्षीस पात्र या ठिकाणी रक्कम मिळाली आहे 25 लाख रुपये. या गोष्टी तुम्हाला सिक्वेन्स वाईज लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? तर पर्याय क्रमांक ए, केरळम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर साधी गोष्ट आहे, प्रश्नातच याचा अर्थ दडलेला आहे. जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या व्यवस्थितपणे राबतायत का नाहीत, कोणाला काय त्याच्यामध्ये हेल्प हवी आहे काय, याच्यासाठी ही या ठिकाणी कल्याण विभाग योजना, ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग योजना सुरू केली आहे केरळम या राज्य सरकारने. केरळम स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री व्ही डी सतीसन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, राजधानी तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. कोणत्या ठिकाणी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये या ठिकाणी भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. याच्या मागचा उद्देश काय, पर्पज काय, तर लिहून घ्या. संगीत क्षेत्रामध्ये, म्युझिक सेक्टरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण उपलब्ध करून देणे या उद्देशाने या ठिकाणी हे संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्र आपलं राज्य, आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960ला झाली. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी, ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भारतीय नौदलाचे 48व्या क्रमांकाचे उपनौदल प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अजय कोचर असं त्यांचं नाव आहे. व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची या ठिकाणी भारतीय नौदलाच्या 48व्या उपनौदल प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या वेगवेगळ्या झालेल्या नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. मी सुरुवातीला सांगतो, तुम्ही किती अभ्यास करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. CCI कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनलेत आर मुकुंदन. पश्चिम बंगाल राज्याचे मुख्य सचिव बनलेत मनोज अग्रवाल. महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत राजेश अग्रवाल. पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदी रथिंद्र बोस. आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर सहदेव यादव. UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ विजय. कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी भरतसिंग चौहान. राज्यसभा याचिका समितीचे अध्यक्ष राघव चड्डा. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दलप्रमुख बनलेला आहे रोहित राजपाल. आणि नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख बनले आहेत व्हाईस ॲडमिरल अजय कोचर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, महिला बचत गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्याअंतर्गत झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले, परंतु कसल्या, तर महिला बचत गटाद्वारे चालवल्या जाणाऱ्या. 2 पॉईंट लिहून घ्या. तेलंगणा राज्यातील
खम्मम नावाचा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातील एरपाले मंडल येथील व्यंकटपुरम गावामध्ये इंदिरा महिला शक्ती योजनेअंतर्गत 1 मेगावॉट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या इनिशिएटिव्हमुळे, या उपक्रमामुळे महिला गटांना वीज उत्पादक म्हणजेच काय, या ठिकाणी एनर्जी प्रोड्युसर म्हणून, या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी प्रोड्युसर म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते, ज्यामुळे प्रत्येक प्रकल्पामागे अंदाजे 4.5 लाख ते 5 लाख रुपयाचे मासिक उत्पन्न मिळू शकते, एवढी याची कॅपॅबिलिटी आहे. तेलंगणा स्थापना 2 जून 2014. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल शिवप्रताप शुक्ला, राजधानी हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याने एका सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी इंटेल आणि 3D ग्लास सोल्युशन सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्याने एका सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी इंटेल आणि 3D ग्लास सोल्युशन सोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केलेला आहे. या कराराच्या अंतर्गत जे काही फोकस पॉइंट असणार आहेत, प्रमुख क्षेत्रांवरती फोकस करण्यात येणार आहे, जसे की उच्चस्तरीय संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक दूरसंचार आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टींवरती या ठिकाणी फोकस केला जाणार आहे. पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल हरिबाबू कंबपती, राजधानी भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल, नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न क्रमांक 9. म्युनिक म्हणजेच म्युनिच म्हणा किंवा म्युनिक म्हणा येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये कोणत्या भारतीय नेमबाजाने विश्व विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ईशा सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? ईशा सिंग असं त्यांचं नाव आहे. म्युनिच जी की बवेरियाची राजधानी आहे, या ठिकाणी येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे ईशा सिंग यांनी. प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो, ईशा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी काय म्हणता येईल? नेमबाजी. बरोबर, ठीक आहे. या माफ करा, नेमबाजी म्हणता येणार, शूटिंग. बरोबर, शूटिंग म्हणा किंवा नेमबाजी म्हणा, काय हरकत नाही. ईशा सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या शेजारील देशांपैकी कोणता देश 2030 सालापर्यंत चंद्रावर मानवी चंद्र मोहीम पाठवण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच नॉर्वे चेस 2026 मध्ये आर प्रज्ञानंदने कोणत्या जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल खेळाडूला पराभूत केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी मॅग्नस कार्लसन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मॅग्नस कार्लसन या अव्वल दर्जाच्या खेळाडूला या ठिकाणी पराभूत केलेला आहे आपल्या आर प्रज्ञानंदने नॉर्वे चेस 2026 मध्ये. क्लिअर. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमिंगवरती किती GST लावावा हे या ठिकाणी वैध ठरवलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए 28%. बरोबर, 28% या ठिकाणी GST लावावा एवढं या ठिकाणी वैध ठरवलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, IPL 2026 हे जे काय 19वे संस्करण होतं IPLचं, त्याच्यामध्ये कोणत्या संघाने या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे? RCB, GT, RR की SRH? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.